नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील वर्षी भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे 25 प्रश्न पाहणार आहोत. जे प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून ठरणारे प्रश्न असणार आहेत. मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत 25 प्रश्न हे आपण टोटल प्रश्न 2023 मध्ये झालेल्या पोलीस भरतीमधील प्रश्न हे घेतलेले आहेत. हे फक्त आपण रिव्हिजन म्हणून घेत आहोत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच पहा WhatsApp ग्रुप देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील कितव्या क्रमांकाचे पोलीस दल आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील कितव्या क्रमांकाचं पोलीस दल ठरलेलं आहे? तर हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं पोलीस दल आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, जे महाराष्ट्र एक्झाम नावाचं चॅनल होतं त्याचंच नाव बदलून आपण सत्यशोधक अकॅडमी ठेवलेलं आहे. त्यामुळे कन्फ्यूज होऊन जायचं नाही. पहा, यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी ई चालान प्रणाली सुरू करणारे देशातील पहिले पोलीस दल कोणते आहे? हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. जेवढे काही पोलीस डिपार्टमेंटवरील प्रश्न असणार आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. तर पहा, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी एक ई चालान म्हणजेच काय असणार आहे? पहा, इलेक्ट्रॉनिक चॅनल त्याला काय आपण म्हणू शकतो? जर एखाद्याने सिग्नल तोडलं तर त्या ठिकाणी त्याला न अडवता जो CCTV असेल त्याद्वारे त्याचा फोटो काढला जाईल आणि ऑटोमॅटिक त्याला त्याच्या पोस्टवरती बिल येऊन जाईल. तर पहा, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी ई चालन प्रणाली सुरू करणारे पहिले पोलीस दल कोणते आहे? तर ते आहे पहा, बँगलोर म्हणजेच कर्नाटक. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे. महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रित करण्यासाठी प्रशिक्षण देणारी संस्था कोणत्या ठिकाणी आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. जेवढे काही ड्रायव्हर पोलीस भरतीसाठी फॉर्म भरलेले आहेत त्या सर्वांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येतं, तर ती संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर ती संस्था आहे पहा, पर्याय क्रमांक 1 तर भायखळा या ठिकाणी ती संस्था स्थित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोध पथक म्हणजेच ATS याची स्थापना करण्यात आली. कधी करण्यात आली आपल्याला प्रश्न विचारला आहे. ATSचा आपल्याला फुल फॉर्म देखील एक वर्षी विचारण्यात आला होता. पहा, ATS अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणजेच ATS त्यालाच काय म्हटलं जातं? दहशतवाद विरोधी पथक. याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? तर ATS ची स्थापना आहे पहा, पर्याय क्रमांक 2 2004 हे जे वर्ष आहे ATS ची स्थापना यावर्षी झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. महाराष्ट्र राज्य नक्षलवाद विरोधी मोहिमेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? यातील आपण पहिले जे 10 ते 12 प्रश्न आहेत हे टोटल प्रश्न आपण फक्त आणि फक्त पोलीस डिपार्टमेंटवरील प्रश्न घेतलेले आहेत, कारण हे प्रश्न आपल्याला महत्त्वाचे असणार आहेत. महाराष्ट्र राज्य नक्षलवाद विरोधी मोहीम जे आहे याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं जे मित्रांनो मुख्यालय आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 तर नागपूर या ठिकाणी मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. भारतीय पोलीस दलातील पहिली IPS महिला कोण आहे? पहा, IPS भारतीय पोलीस दलातील पहिली IPS महिला कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर किरण बेदी ह्या ज्या आहेत ह्या आपल्या भारतीय दलातील पहिल्या IPS महिला ठरलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. भारतात दूरदर्शनची सुरुवात कधीपासून झाली आहे? किंवा भारतामध्ये आपल्या DD चॅनल जे आहेत हे कधीपासून सुरू करण्यात आले आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, 15 सप्टेंबर 1959. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. लक्षात ठेवा, ज्यावेळी म्हणजे जवळपास मागच्या 10 ते 12 वर्षापूर्वी ज्यावेळी डिश टीव्ही वगैरे कमी प्रमाणात असायच्या त्यावेळी आपल्या DD
म्हणजेच त्याला दूरदर्शन म्हणतो, आणि डी न्यूज जे की दूरदर्शनच्या बातम्या, अशा दोनच प्रकारचे चॅनल जे आहेत ते आपल्या साध्या टी व्हीवरती आपल्याला पाहायला मिळत होते. त्यातील जे काही दूरदर्शन आहे तर त्याची जी स्थापना आहे ही 15 सप्टेंबर 1959 करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या देशासोबत भारताने नमामि गंगे या योजनेकरिता करार केलेला आहे? पहा, प्रश्न हा देखील मित्रांनो महत्वाचा आहे. तर खालीलपैकी असा कोणता देश आहे की जो देश भारतासोबत नमामि गंगे ही जी योजना आहे या योजनेसाठी त्यांनी करार केला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर जर्मनी हा जो देश आहे. लक्षात ठेवा, जर्मनी या देशाने करार केलेला आहे नमामि गंगे यासाठी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हटलं जातं? मित्रांनो, यावरती आपल्याला 2 प्रश्न हे महत्त्वाचे विचारले जातात. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील असं कोणतं शहर आहे की त्या शहराला भारताची आर्थिक राजधानी असा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, त्यापूर्वी आपल्याला महाराष्ट्र आणि भारताविषयी ज्या काही राजधानी आहेत त्या माहीत पाहिजेत. तर भारताची राजधानी काय आहे? लक्षात ठेवा, भारताची राजधानी आहे दिल्ली. पण या ठिकाणी काय आहे तर भारताची आर्थिक राजधानी विचारला आहे. भारताची आर्थिक राजधानी आहे पहा मुंबई. मुंबई कशाहून लक्षात ठेवायचे तर महाराष्ट्रातील कोणत्या शहराला असं विचारलं आहे? पहा, महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई आणि भारताची आर्थिक राजधानी आहे मुंबई. नागपूर हे जे आहे ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. लक्षात ठेवायचंय. प्रश्न महत्वाचा आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण भरपूर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये चुकत आहेत. जे काही नवीन पोलीस भरतीसाठी आलेले आहेत, ठीक आहे, प्रश्न सोपे आहेत पण अशाच पद्धतीचे प्रश्न आहेत हे पोलीस भरतीला आपल्या विचारले जातात. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल, आर्थिक राजधानी आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 10 आहे, वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत कोणत्या भाषेत लिहिण्यात आलेलं आहे? वंदे मातरम वंदे मातरम हे जे भारताचं राष्ट्रीय गीत आहे ते कोणत्या भाषेमध्ये मुख्यतः लिहिण्यात आलं होतं? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर बंगाली ही जी भाषा आहे पहा, बेंगॉली भाषा किंवा बंगाली भाषा जी आहे या भाषेमध्ये लिहिण्यात आलेला आहे वंदे मातरम. यावर देखील आपल्याला अजून एक प्रश्न लक्षात ठेवायचा आहे की भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? पहा, भारताचं राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम आणि राष्ट्रगीत जे आहे ते आहे पहा जन गण मन. लक्षात ठेवा, जन गण मन हे जे आहे हे राष्ट्रगीत आहे, त्याला आपण नॅशनल अँथम म्हणतो, आणि राष्ट्रीय गीत जे आहे ते आहे वंदे मातरम. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, प्रतियोगी सहकारिता धोरण कोणी जाहीर केले होते? पहा, ऑप्शनमध्ये खालीलपैकी असं कोणतं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी प्रतियोगी सहकारिता धोरण जे आहे ते जाहीर केलं होतं? या प्रश्नाचा उल्लेख मित्रांनो MPSCच्या 2018 मध्ये एक वेळा करण्यात आला होता. प्रतियोगी सहकारिता धोरण हे जे आहे हे लोकमान्य टिळकांनी जाहीर केलेलं धोरण होतं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे कोणत्या जिल्ह्यातील होत्या? यावरती आपल्याला 2 प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला प्रश्न काय होतो की स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर लिहिला कोणी? ताराबाई शिंदे. लक्षात ठेवा, ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ आहे तो लिहिला आहे. त्या ठिकाणी अजून एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता वनरक्षक भरतीसाठी, तर खालीलपैकी कोणी, किंवा कधी कधी असा प्रश्न आपल्याला विचारला होतो की ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तर स्त्री पुरुष तुलना. आणि या कोणत्या जिल्ह्यामधील आहेत? तर बुलढाणा हे आपलं उत्तर असणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आहेत पहा ताराबाई शिंदे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झालेला होता? मित्रांनो, हा प्रश्न आत्ताचा नाही, लक्षात ठेवायचे. नंदुरबार या ठिकाणी म्हणजे विचारलंय, म्हणजे हा प्रश्न आपल्याला इतिहासातील महत्वाचा प्रश्न आहे. वर्ष आहे 1942, ज्यावेळी चलो जाव, पहा चले जाव आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. तर त्याच ठिकाणी नंदुरबार या ठिकाणचा एक विद्यार्थी होता जो की इंग्रज अधिकाऱ्यांशी भिडला होता. तर त्या ठिकाणी त्याला गोळी मारण्यात आली होती आणि हुतात्मा प्राप्त झाला होता. तर तो विद्यार्थी कोण होता? लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक 4 तर शिरीष कुमार हे जे आहेत 1942च्या काळामध्ये नंदुरबार या ठिकाणी हुतात्मा झाले होते इंग्रजांच्या गोळीबारामध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 14 आहे, चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले होते? पहा, या ठिकाणी कुलाबा हे लक्षात ठेवायचं आहे की कुलाबा कुलाबा म्हणजेच काय, तर सध्याचे रायगड. लक्षात ठेवा, कुलाबा म्हणजे रायगड. तर कुलाबा या जिल्ह्याचे नेतृत्व कोणाकडे होते? तर कुलाबा हा जो जिल्हा आहे, चलेजाव आंदोलनामध्ये त्याचं नेतृत्व नानासाहेब कुंटे यांनी केलेलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे पहा. आणि यातील जे काही 25 प्रश्न आहेत, त्या 25 पैकी आपण 23 प्रश्न जे आहेत हे गेल्या वर्षी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. आणि 25 चे 25 जे काही प्रश्न आहेत हे आपल्याला कोणत्या ना कोणत्या वर्षी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते. त्यामुळे आपण हे प्रश्न घेत आहोत. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचं ब्रीद वाक्य आहे? या ठिकाणी एक स्लोगन आहे पहा, राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे. तर हे कोणाचं वाक्य होतं? तर हे वाक्य होतं पहा, सयाजीराव गायकवाड यांचं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, कोणतं वाक्य आहे? राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे असं जे ब्रीद वाक्य आहे ते सयाजीराव गायकवाड यांचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, महात्मा गांधीचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिलं? पहा, महात्मा गांधीजींचं जे चरित्र आहे ते मराठीत सर्वात पहिल्यांदा कोणी लिहिलं? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलं आहे मराठी चरित्र पहिलं महात्मा गांधींचं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, येत्या रविवारी म्हणजेच पहा पुढच्या रविवारी आपण जवळपास 5 वाजता एक लाईव्ह घेणार आहोत. त्यामध्ये आपण 100 प्रश्न जे आहेत हे एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला मॉक टेस्ट महत्त्वाची आहे ती देता येईल, म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, कमेंट करून आपण उत्तर देत राहू शकता त्यामध्ये. प्रश्न क्रमांक 17 आहे, केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? पहा, केसरी हे जे वर्तमानपत्र आहे हे लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, जेवढे काही असे वर्तमानपत्र आहेत आणि त्याचे संस्थापक, त्याचे संपादक, असे त्यावरती एक डीपमध्ये व्हिडिओ जो आहे तो देखील आपण लवकरच घेऊन येऊया. म्हणजे कोणतीही जरी आपल्याला सरळ सेवा स्पर्धा परीक्षा असली, मग TCS घेऊ किंवा IBPS घेऊ किंवा आपलं महाराष्ट्र शासन घेऊ, कोणीही जरी ती परीक्षा घेतली तर त्यामध्ये आपल्याला वर्तमानपत्र जे आहेत हे फिक्स विचारले जातात. त्यावर आपल्याला एक प्रश्न हा नेहमी विचारण्यात आलेला आहे. तर केसरी वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलं होतं. प्रश्न क्रमांक 18 आहे, वाचनालयाची चळवळ महाराष्ट्रभर कोणी सुरू केली? पहा, खालीलपैकी कोणी वाचनालयाची चळवळ ही महाराष्ट्रभरात पसरवली होती? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर गोपाळ हरी देशमुख हे जे आहेत पहा, गोपाळ हरी देशमुख यांनी वाचनालयाची चळवळ जी आहे पूर्ण महाराष्ट्रभरात सुरू केली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, एक गाव एक पानवटा ही जी चळवळ आहे ही खालीलपैकी कोणी सुरू केली? यामध्ये जास्त करून आपण पहा चळवळी देखील घेतलेल्या आहेत, कारण हे जे प्रश्न आहेत हे कॉमन प्रश्न आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचंय, जास्तीत जास्त आपल्याला हे प्रश्न विचारले जातात. एक गाव एक पानवटा ही जी चळवळ आहे ही कोणी सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा, पर्याय क्रमांक 1, तर डॉक्टर बाबा आढाव यांनी सुरू केलेली होती चळवळ एक गाव एक पानवटा. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, पंचायत राज ही मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची होती? यावरती थोडेसे कन्फ्यूज विद्यार्थी आहेत पहा. पंचायत राज ही जी संकल्पना आहे, मूळ संकल्पना ही खालीलपैकी कोणाची होती? काही लोक म्हणतात की ही जी संकल्पना आहे ही पंडित नेहरूंची होती, काही लोक म्हणतात ही महात्मा गांधी यांची होती. पण परीक्षामध्ये ज्यावेळेस आपल्याला हा प्रश्न विचारला आला तर त्याचं जे उत्तर होतं ते आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर महात्मा गांधी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, जे की पंचायत राज संकल्पनेचे मूळ होते. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्रात तुरुंग पर्यटन योजना कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली आहे? पहा, तुरुंग पर्यटन योजना आता ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेवर देखील आपण एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन येऊया. त्यापूर्वी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट करून द्यायचं आहे. तर आपल्या राज्यामध्ये तुरुंग पर्यटन योजना जी आहे ही कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली? तर ती करण्यात आली आहे पहा पर्याय क्रमांक 2, पुणे या जिल्ह्यामध्ये. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे, कारण याचाच उल्लेख आपल्याला 2022 ला जी भरती झाली त्यामध्ये सुद्धा करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 22 आहे, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? पहा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय हे कोणत्या शहरामध्ये आहे? याचं उत्तर असणार आहे
पर्याय क्रमांक 2 जो वर्धा आहे पहा, वर्धा शहर, तर वर्धा या शहरामध्ये विश्वविद्यालय आहे. कोणतं? महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? लक्षात ठेवायचं, हाफ गर्लफ्रेंड यावरती एक मूवी देखील आला होता आणि हे जे पुस्तक आहे त्याच पुस्तकावर आधारित हा चित्रपट होता. तर हाफ गर्लफ्रेंड हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर चेतन भगत. लक्षात ठेवा, चेतन भगत यांनी लिहिलेलं पुस्तक आहे पहा, हाफ गर्लफ्रेंड. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, भारतातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर पुणे या ठिकाणी आहे राष्ट्रीय फिल्म संग्रहालय. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह काय आहे? या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा देखील विचारण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, जे काही असे राजकीय पक्ष आहेत तर ठीक आहे, यावरती आपल्याला प्रश्न जास्त प्रमाणात विचारले जात नाहीत, पण आपल्याला एखाद्या वेळी असा प्रश्न येण्याचा संभावना असते. म्हणजेच पहा, आपल्याला आम आदमी पार्टी झालं, BJP झालं, काँग्रेस झालं, ज्या काही अशा महत्त्वाच्या या आहेत राजकीय पक्ष, तर त्यांचे निवडणूक चिन्ह आणि त्यांचे प्रमुख देखील आपल्याला विचारले जाऊ शकतात. पण या ठिकाणी आपण चिन्ह आहे, तर आम आदमी पार्टीचं चिन्ह आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर झाडू. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाचे उत्तरं देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, सोबतच प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला डाउनलोड करायची असेल फ्रीमध्ये अगदी, तर आपलं एक चॅनल आहे पहा, मराठी नोकरी या नावाने टेलिग्राम आहे. त्याला जाऊन आपण जॉईन करा किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.